आजच्या मराठी कादंबरीचा विचार करताना काही गोष्टी मला अतिशय ठळक जाणवतात. त्या अशा की एक समजा 30-35 वर्षापूर्वी कादंबरीला मराठी समाजामध्ये जी प्रतिष्ठा होती, मान्यता होती, ती आज तितकी उरलेली नाही. आणि 30 वर्षापूर्वीची कादंबरी आपण पाहिली तर फडके, खांडेकर, माडखोलकर असे कादंबरीकार होते. आणि आज असं लक्षात येतं की थोडंफार खांडेकरांचं जर लेखन सोडलं तर ते बाकी बिनमहत्त्वाचंच लेखन होतं. तरीसुद्धा त्या कादंबरीला एकूण मराठी समाजामध्ये प्रतिष्ठा होती. वर्तमानपत्रामध्ये वाद होत असत, चर्चा होत असे. त्या मानाने आजची कादंबरी ही अधिक गुणसंपन्न कादंबरी आहे. पण या वाङ्मय प्रकारला आणि एकूण साहित्यालाच समाजामध्ये तितकी आता तिचं जे स्थान आहे ते थोडं घसरलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. याचं कारण जगणं बदललेलं आहे. जगण्यातले अग्रक्रम बदलले आहेत. आणि काही एक असं झालं आहे की प्रातिभ निर्मिती कोणी करावी आणि वेगळं काही शोधावं, या गोष्टी कुठंतरी आजच्या बदलाच्या आपल्या जगण्यातल्या बदलामुळं त्यांना फारसं महत्त्व उरलेलं नाही. फार कमी होत चाललं त्यांचं महत्त्व. दुसरी एक वेगळी गोष्ट मला अशी जाणवते की मराठीत साहित्याचा वाचक हा म्हातारा होत चाललेला आहे. तरुण वाचक जो आहे तो ॲकॅडमिक जो अभ्यासक आहे तो फारसं वाचत नाही वेगळं साहित्य. तो वाचणारा तो इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असतो, मेडिकलचा विद्यार्थी असतो, किंवा त्या वेगळ्या क्षेत्रातले, विज्ञानाच्या क्षेत्रातले लोक हे जास्ती अजूनही मराठी साहित्य जास्त वाचणारे हे लोक असतात आणि ते महाराष्ट्रभर पसरलेले. पण नव्याने वाचक जो मराठी निर्माण व्हायला पाहिजे ती जी प्रक्रिया आहे ती मंद होत चाललेली आहे. आंग्ल माध्यमाच्या शाळा, त्यांच्या प्रतिष्ठा वाढणं आणि या सगळ्या गोष्टीमुळं मोठं कठीण होत चाललेलं आहे. ह्या सगळ्यामध्ये सुद्धा सातत्याने मराठीमध्ये चांगली कादंबरी ही लिहिली गेलेली आहे, लिहिली जात आहे. आणि आज तर जिला एक राष्ट्रीय पातळीवर जिला म्हणजे दर्जा आहे, जिला आज सन्मानाने बसवता येईल अशी कादंबरी मराठीमध्ये लिहिली जाते असं मला वाटतं. आणि हे स्वाभाविक आहे, कारण प्रश्न काळ जितका कठीण, वातावरण जितकं संघर्षाला साठी मागणारं काही आहे, तर तिथं हे असं होणार आणि झालं पाहिजे. म्हणजे मराठीमध्ये भाऊ पाध्ये नावाचा एक कादंबरीकार होऊन गेला. केवळ प्रल्हाद अत्रे यांनी त्याचं लेखन अश्लील आहे म्हणून त्याच्यावर पेपरातनं आग्रलेख किंवा लेख लिहून टीका करून त्याला अश्लील असं ठरवलं. पण वास्तविक पाहता हा आपला मराठीतला पहिला जागतिक दर्जाचा कादंबरीकार कोण असेल तो भाऊ पाध्ये. आणि आजच्या याच्यामध्ये नेमाडे आहेत, श्याम मनोहर आहे, सदानंद देशमुख आहे, आणि आजचा सगळ्यात मला महत्त्वाचा तरुण कादंबरीकार जो आहे तो प्रवीण बांदेकर. प्रवीण बांदेकरची चाळेगत नावाची जी कादंबरी आहे ही एक आजची अत्यंत महत्त्वाची अशी कादंबरी आहे. कारण ती आजच्या काळाचा स्वर एकीकडं ती सांगते. जे अगदी टी व्ही मालिकांच्या पाणी घालून त्याचे एपिसोड्स वाढणं, त्याचा जो एक ते पाहणारा वर्ग याच्या संबंधाच्या काही विधान त्याच्यामध्ये आहे. कोकणातल्या दशावताराच्या खेळाचं त्यांनी अक्षरशः म्हणजे कादंबरीला ह्या फॉर्मला एक नवं काहीतरी त्यानिमित्ताने त्याने दिले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोकणातले मच्छीमार, कष्टकरी, शेतकरी यांच्या जगण्याचं, त्यांच्या प्रश्नाचं, तिथल्या शोषणाचं अत्यंत अस्सल चित्रण प्रवीणनी त्याच्या कादंबरीत केलेलं आहे. याच्या आधी कोकणातून कादंबरीकार आलेले नाहीत अशातला भाग नाही. किंबहुना मराठीतले मेजर कादंबरीकार हे कोकणातूनच आलेले आहेत अनेक. म्हणजे अगदीच सहज नावं घ्यायची तर पेंडसे, दळवी, खानोलकर. पण ह्या तिघांच्याही लेखनामध्ये त्यांचं म्हणून काही एक प्रातिविश्व त्यांनी निर्माण केलं होतं कोकणापेक्षाही. पण प्रवीणच्या कादंबरीमध्ये पहिल्यांदा अत्यंत ठळकपणाने आणि अतिशय अस्सलपणाने कोकणातल्या सामान्य कष्टकऱ्याची, मच्छीमारांची सुखदुःख, त्यांचं जगणं, त्यांचे प्रश्न अतिशय सामर्थ्याने आलेले आहेत.